नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पॉलिटी मधला एक अत्यंत महत्वाचा टॉपिक जो तुमच्या कंबाईन आणि एमपीएससीच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे भारताचा राष्ट्रपती आणि त्याची निवड प्रक्रिया. सगळ्यात महत्वाचा हा जो भाग आहे निवड प्रक्रिया तो आज आपण घेत आहोत. कारण की ही निवड प्रक्रिया लक्ष्मीकांत मध्ये खूप जास्त किचकट दिलेली आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना काही कळत नाही यातलं. परंतु मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे. तर आपण सुरुवात करूया. ठीक आहे. आज आपण प्रामुख्याने राष्ट्रपतीचे कलम सर्वांना माहिती आहे, कलम 52 मध्ये राष्ट्रपती बद्दल भारताचा राष्ट्रपती असा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्याबद्दल इतर गोष्टी दिलेल्या आहेत. पण आपला सध्याचा फोकस तो नाहीये, तर आपण दोन कलमांवर फोकस करणार आहे, कलम 54 आणि कलम 58. कलम 54 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणूक बद्दल दिलेला आहे आणि कलम 58 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक उमेदवार याचा जो क्रायटेरिया आहे किंवा काय अर्हता आहे किंवा तो कसा निवडला जाण्यासाठी कोण उभं राहू शकतं याच्या संदर्भात 58 मध्ये दिलेला आहे. तर 54 आणि 58 या कलमवर आपण सविस्तर आज डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिले राष्ट्रपती कोण असू शकतो किंवा राष्ट्रपती बनणारा व्यक्ती त्याच्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही हे वाचलं असेल, तो भारताचा नागरिक असायला पाहिजे. मग तो भारताचा नागरिक कसा, तर जन्माने आणि वंश परंपरागत. म्हणजे अमेरिकेत कसं आहे की अमेरिकेत जो फक्त जन्माने तिकडे जो जन्म घेतो तोच फक्त अमेरिकेचा राष्ट्रपती बनू शकतो. परंतु भारतात तसं नाहीये. समजा माझा जन्म इटलीत झालाय आणि मी भारतात येऊन राहिलो आणि वंश परंपरागत किंवा नंतर कालांतराने मी भारताचं नागरिकत्व घेतलं तर मी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो. फक्त अट एकच आहे की तो भारताचा नागरिक असावा जेव्हा तो उमेदवारीचा फॉर्म भरतो तेव्हा. दुसरं, त्याचं वय 35 पूर्ण पाहिजे. आता हे वय तुम्हाला सगळ्यांचे वेगवेगळे लक्षात ठेवायचे, जसं की लोकसभेला 25 आहे, राज्यसभेला 30 आहे, विधानसभेला 25 आहे, विधान परिषदेला 30 आहे, तसं राष्ट्रपतीला 35 आहे. पुढे तिसरा एक आणि सोपा क्रायटेरिया आहे की लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास तो पात्र असावा. म्हणजे किमान एक अट की बाबा पहिल्या दोन अटी काय की तो नागरिक असावा आणि 35 वर्ष पूर्ण असावे, आणि तिसरं काय की तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. मग लोकसभेचा सदस्य निवडून येण्यास पात्र असण्यासाठी काय की तो भारताचा नागरिक असावा, त्याचं वय 25 पूर्ण असावा. हे सगळे जे क्रायटेरिया आहेत ते राष्ट्रपतीच्या पदाला सुद्धा लागू होतात. पुढे त्याने लाभाचे पद धारण करू नये हा एक क्रायटेरिया आहे. लाभाचं पद म्हणजे काय की समजा मी राष्ट्रपती आहे आणि मी त्याच वेळेस एखाद्या सरकारी नोकरीत पण काम करतो आणि तिकडनं पण दुसरा वेगळा पगार घेतोय, तर ते झालं लाभाचं पद. म्हणजे एका पदाच्या सोबतच दुसरं असं कोणतंही पद सोबत ठेवू नये ज्याच्यामुळे त्याला काहीतरी आर्थिक लाभ होतोय. तर हे तीन मेन क्रायटेरिया आहेत आणि हा एक सब क्रायटेरिया आहे कलम 58 नुसार. पुढे राष्ट्रपतीला शपथ कोण देतात निवडून आल्या, सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न हा. तर राष्ट्रपतीला शपथ सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. सध्या आपले कोण न्यायाधीश आहेत, डी.वाय. चंद्रचूड. त्याच्यानंतर राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात, तर उपराष्ट्रपतीकडे राष्ट्रपती राजीनामा देतात. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आपल्यापेक्षा म्हणजे खालच्या दर्जाचं जे पद आहे, राष्ट्रपतीच्या खालच्या दर्जाचं पद म्हणजे उपराष्ट्रपती, त्यांना राष्ट्रपती आपला राजीनामा का देतील. कारण की जेव्हा राष्ट्रपती आपला राजीनामा द्यायला जातात तेव्हा ते तर राजीनामा देत आहेत, पण त्याच्यानंतरचं सगळ्यात मोठं पद किंवा भविष्यातलं राष्ट्रपती हे पद हे उपराष्ट्रपतीकडे जाणार आहे. म्हणजे उपराष्ट्रपती हे भविष्यातले राष्ट्रपती असणार आहे. त्याच्यामुळे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. मग राष्ट्रपती हे पुन्हा निवडणूक लढवू शकतात का, हा एक फॅक्ट खूप महत्वाचा आहे, सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा की राष्ट्रपतीला कोणत्याही मॅक्झिमम वयाचे, मिनिमम तर 35 वय आहे, पण एकदा 35 क्रॉस केलं त्यानंतर तुम्ही वयाच्या 100व्या वर्षापर्यंत राष्ट्रपती पदासाठी उभे राहू शकतात. प्लस राष्ट्रपती किती वेळा निवडणुकीला उभे राहू शकतात असं पण काय क्रायटेरिया नाहीये. अमेरिकेत फक्त राष्ट्रपतीसाठी 2 वेळा उभा राहू शकतो. रशियामध्ये पण आता ते 3-4 वेळा त्यांनी केलेलं आहे. परंतु भारतात तो राष्ट्रपतीसाठी कितीही वेळा निवडणुकीला उभे राहू शकतात. परंतु आतापर्यंत 2 पेक्षा जास्त वेळा कोणी उभं राहिलेलं नाहीये. पुढे राष्ट्रपतीला जर काढायचं असेल तर महाभियोग करावा लागतो. महाभियोगची प्रक्रियामध्ये दोन्ही हाऊसचे म्हणजे जे खासदार आहेत ते वोटिंग करतात. पण महाभियोगचा क्रायटेरिया काय, महाभियोग का चालवायचा, महाभियोग चालवणे म्हणजे काय की एखादं राष्ट्रपतीचं पद आहे त्याला त्या पदावर जो माणूस बसलाय, तो त्या पदावर जो राष्ट्रपती बसलाय त्याला काढण्याची प्रक्रिया म्हणजे महाभियोग. मग महाभियोग कधी चालवला जाऊ शकतो, तर लक्षात ठेवा भारतीय संविधानामध्ये महाभियोगसाठी फक्त एकच क्रायटेरिया आहे, तो म्हणजे संविधानाचा भंग, म्हणजेच काय, व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संविधानामध्ये संविधानाचा भंग हे नमूद केलेलं आहे,
परंतु नेमका संविधानाचा भंग याचा अर्थ आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे. तर संविधानाचा भंग हे नमूद आहे. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की महाभियोग किंवा संविधानाचा भंग हे आपल्या घटनेत स्पष्ट केलेले आहे का, किंवा त्याचा अर्थ सांगितलेला आहे का? तर लक्षात ठेवा, याचा अर्थ सांगितलेला नाही. जसं कलम 17 मध्ये अस्पृश्यता आहे, अस्पृश्यता आहे, त्या अस्पृश्यतेचा नेमका अर्थ काय आपल्या संविधानाने अस्पृश्यतेची व्याख्या केलेली नाहीये. त्याचप्रमाणे आपल्या संविधानाने संविधानाचा भंग म्हणजे काय याची व्याख्या केलेली नाहीये, फक्त नमूद केलंय. हा फरक लक्षात ठेवा. आणि महाभियोग कुठल्या कलमामध्ये आहे? कलम 61 मध्ये. म्हणजे आतापर्यंत आपण 4 कलमांचा अभ्यास करून टाकलाय. कलम 52 राष्ट्रपती पद, त्यानंतर कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया, कलम 58 त्याच्यासाठी लागलेले क्रायटेरिया, आणि 61 मध्ये महाभियोग आहे. आता राष्ट्रपती पदासाठी कोणी उभं राहू शकतं का? नाही. तर त्याला काहीतरी क्रायटेरिया. सगळ्यात पहिले उमेदवार म्हणून उभा राहण्यासाठी त्याला 15,000 रुपयाचा अनामत रक्कम द्यावा लागेल. अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट इंग्लिश मध्ये, की बाबा मी उभा राहतोय आणि हे माझं डिपॉझिट आहे. दुसरं, राष्ट्रपतीचं जे पद आहे किंवा राष्ट्रपती पदाला जे उभं राहणार आहे त्या व्यक्तीला 50 व्यक्तींनी अनुमोदन केलं पाहिजे. अनुमोदन म्हणजे 50 व्यक्तींनी सांगितलं पाहिजे की हो बाबा की हा राष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकतो आणि हा जिंकू शकतो असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यानंतर परत अजून 50 व्यक्तीने काय केलं पाहिजे, या वरच्या 50 व्यक्तीच्या गोष्टीला दुजोरा दिला पाहिजे. म्हणजे 15,000, 50 आणि 50 असे 3 क्रायटेरिया आहेत. मग हे 50 व्यक्ती कोण? तुमच्या आमच्यासारखे लोक का? तर नाही. मी असं गृहीत धरतोय की तुमच्यापैकी कोणी जे व्यक्ती म्हणजे जे व्हिडिओ बघत आहेत ते सामान्य व्यक्ती आहेत. तर तुमच्या आमच्यासारखे लोक नाही, तर अशी लोक जे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करणारे तेच लोक या म्हणजे 50 मध्ये असू शकतात. म्हणजे असं कोणी सामान्य व्यक्ती राष्ट्रपतीला अनुमोदन आणि दुहेरी अनुमोदन देऊ शकत नाही. तर जो फक्त राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करणार आहे तोच फक्त राष्ट्रपतीच्या पदासाठी अनुमोदन देऊ शकतो. मग नेमकं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करतं कोण हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले बघा कोण मतदान करू शकतो. लोकसभा आणि राज्यसभा येथे निवडून आलेले खासदार. लोकसभा आणि राज्यसभामध्ये निवडून आलेले खासदार. त्यानंतर सर्व राज्यातील विधानसभेत निवडून आलेले आमदार. म्हणजे लोकसभेमध्ये खासदार असतात, मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणतो त्यांना, आणि विधानसभेमध्ये आमदार असतात, त्यांना आपण MLA म्हणतो, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि त्याच्यानंतर आपल्या भारतात 3 केंद्रशासित प्रदेश असे आहेत की जिकडे विधानसभा आहे. म्हणून इकडे लिहिले की विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशातील निवडून आलेले आमदार. म्हणजे फक्त इलेक्टेड आमदार आणि खासदार, फक्त इलेक्टेड किंवा फक्त निवडून आलेले आमदार आणि खासदार राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. नामनिर्देशित म्हणजेच काय नॉमिनेटेड मेंबर हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट. पुढे आता निवडणुकीची पद्धत कशी आहे? गुप्त मतदान पद्धत आहे. त्याला आपण म्हणतो सिक्रेट बॅलेट. म्हणजे काय रे, की तुम्हाला एक कागद दिलं जातं, त्याच्यावर तुम्ही राष्ट्रपतीचा तुम्हाला कोणाला मत द्यायची हे प्रेफर करून देतात की बाबा पहिल्या नंबरला हा माझं प्रेफरन्स आहे, दुसऱ्या नंबरला हा आहे, तिसऱ्या नंबरला हा आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते टाकून देतात. आता एक व्हीप नावाची संकल्पना आहे. व्हीप म्हणजे काय, की तुम्ही पार्टीने दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध जर मतदान करत असाल तर तुम्ही काय करताय, पार्टीचं मताचा किंवा पार्टीच्या जे गोष्टी ठरल्या होत्या त्याच्या विरुद्ध चालले आणि त्याच्यावर तुम्हाला अँटी डिफेक्शन लॉ म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार तुमचं खासदारकी किंवा आमदारकी जाऊ शकते. पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धत आहे, त्यामुळे कोणी कोणाला मतदान केलं हेच कळत नाही आणि त्याच्यामुळे इकडे व्हीपचा काय संबंध येत नाही किंवा पक्षांतर बंदी कायदा इथं लागू होणार नाही. आणि बऱ्याच ठिकाणी मग क्रॉस वोटिंग होते. म्हणजे काय, समजा काँग्रेसचा इंडियन नॅशनल काँग्रेसचा एखादा आमदार किंवा खासदार आहे, तो बीजेपीच्या उमेदवाराला वोट देतो आणि समजा एखादा बीजेपीचा आमदार किंवा खासदार आहे जो काँग्रेसच्या उमेदवाराला वोट देतो. असं क्रॉस वोटिंग होऊ शकते. आता रिसेंटली द्रौपदी मुर्मू यांची निवडणूक झाली तेव्हा पण बऱ्याच क्रॉस वोटिंग झाल्या होत्या. बऱ्याच काँग्रेसच्या ओडिसा मधल्या काँग्रेसचे आमदार होते, त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना वोट दिला होता. तर हे झालं गुप्त मतदान पद्धत. याच्यामध्ये कळतच नाही कोण कोणाला मत देते. आणि जर
समजा गुप्त मतदान पद्धतीमध्ये बॅलेट पेपर जे त्यांना दिलंय ते त्यांनी जर आपल्या पक्षाच्या व्हीपला किंवा पक्षाच्या एखाद्या व्यक्तीला दाखवून दिलं तर ते मतदानच कॅन्सल होऊन जातं, इतकं ते गुप्त ठेवलं जातं. पुढे एक व्यक्ती एक मत हे मूल्य नसतं. म्हणजे आता बघा, तुम्ही निवडणुकीत जाता ग्रामपंचायत पासून तर खासदारकीपर्यंतच्या आपण निवडणुकीत मतदान देतो, तर तुमच्या मताचा व्हॅल्यू एकच आहे, तुमच्या आजोबांच्या मताचा पण व्हॅल्यू एकच आहे, तुमच्या आईच्या मताचा पण एकच व्हॅल्यू आहे आणि तुमच्या वडिलांच्या मताचा पण एकच व्हॅल्यू आहे. पण राष्ट्रपतीच्या बाबतीत एक व्यक्ती एक मत असं व्हॅल्यू नसते. म्हणजे समजा सिक्कीमचा जो आमदार आहे, सिक्कीम मधला जो आमदार आहे त्याच्या मताचं व्हॅल्यू वेगळी असते आणि युपी मधला जो आमदार आहे त्याच्या मताची व्हॅल्यू वेगळी असते. आता हे का केलंय तर बघा, सर्व राज्यांचे आणि केंद्राचं संतुलन राखता यावं म्हणून केलेलं आहे. हे जेव्हा मी तुम्हाला प्रोसिजर सगळी एक्सप्लेन करीन ना तेव्हा तुम्हाला कळेल की का एक व्यक्ती एक मत असं व्हॅल्यू ठेवलेली नाहीये. पुढे जाऊयात. बघा आता हे मताचं मूल्य कसं काढतात किंवा मताची व्हॅल्यू कशी काढतात. बघा, सगळ्यात पहिले राज्याची संपूर्ण लोकसंख्या घेतली जाते. ठीक आहे, राज्याची संपूर्ण लोकसंख्या, समजा आपली लोकसंख्या असेल 1 कोटी, त्याला सर्व आमदारांच्या संख्येने डिवाइड करतात. मग महाराष्ट्रात किती आमदार आहेत? 288. आणि यांचं जे उत्तर येतं त्याला परत 1000 ने भागिले केलं जातं. आता आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये 2022च्या ज्या राष्ट्रपतीच्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं मूल्य कसं आलं होतं हे आपण रिअल लाईफ एक्झाम्पल नुसार करूयात. त्याच्या आधी तुम्हाला एक मुद्दा सांगतो की राज्याची संपूर्ण लोकसंख्या ही 1971च्या जनगणनेनुसार होते. म्हणजे बघा, आता आपण 2001 आणि 2011 अशा 2 जनगणना आपल्याकडे आहेत, म्हणजे लेटेस्ट मध्ये म्हणतोय मी, परंतु तरी पण आपण 1971च्या जनगणनेनुसार घेतो, कारण की तेव्हा दुरुस्ती करण्यात आली होती आपल्या घटनेत की राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ती 2000 पर्यंत साल 2000 पर्यंत 1971च्या लोकसंख्येनुसारच घेतलं जाईल. पण मग 2000 आलं, त्याच्यानंतर 2001 ची जनगणना सुद्धा झाली, परंतु परत 2002 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि ही लिमिट आता 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे 2026 पर्यंत जितक्या काही राष्ट्रपतीच्या निवडणुका होतील त्या सगळ्या 1971च्या जनगणनेनुसारच होणार आहेत. आणि त्याच्यानंतर आफ्टर 2031 ला आपली जनगणना होणार आहे, तेव्हा मग राष्ट्रपतीचे सगळे मताचे मूल्य बदलतील किंवा इकडे जे जनगणना वगैरे टर्म आहे ती बदलून जाईल. मग आता आपण सुरुवात करूया की बघा, फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. सगळ्यात वर राज्याची संपूर्ण लोकसंख्या, त्याच्यानंतर खाली सर्व आमदारांची संख्या, यांचा जो भागाकार येईल त्याला 1000 ने भागायचं उत्तर येऊन जातं. बघा कसं, समजा आता महाराष्ट्राची 1971 ला लोकसंख्या होती 5,04,12,235. त्याला त्यावेळेसचे आमदार नाही, आत्ताचे आमदार किती आहेत त्या संख्येने भागायचं. कळलं? 288 आता आमदार आहेत, तर याचा जो भागाकार येतो तो उत्तर येतो 1,75,042. आता या 1,75,000 ला परत 1000 ने भागायचं आणि याचं उत्तर किती आलं? 175. हे 175 म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य आहे. प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य. पण आपल्याला पूर्ण महाराष्ट्राच्या मताचं मूल्य काढायचं आहे ना, कारण की एक आमदाराचं तर आपल्याला मताचं मूल्य भेटलं, मग पूर्ण महाराष्ट्राचं काढायचं असेल तर काय करावं लागेल? 288 गुणिले 175, 50,000च्या आसपास येतं. बघा, 50,400. हे काय झालं? एकूण महाराष्ट्रातील जेवढे आमदार आहेत त्या सर्व आमदारांच्या मताचं मूल्य. सगळ्यात पहिले आपण काय केलं? पूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या घेतली 1971च्या जनगणनेनुसार, त्याला आपण 288 जे आत्ताचे आमदार आहेत त्याने भाग दिला, त्याचं जे उत्तर आलं त्याला आपण 1000 ने परत डिवाइड केलं आणि त्याच्यानुसार आपल्याला काय भेटलं? एका आमदाराच्या मताचं मूल्य. त्यानुसार आपण महाराष्ट्रात 288 आमदार आहेत तर आपल्याला पूर्ण महाराष्ट्राच्या मताचं मूल्य भेटलं. आता इथं पुढे जाऊयात थोडस. आता सर्वाधिक मताचं मूल्य कोणाचं आहे तर उत्तर प्रदेश. तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सर्वाधिक मताचं मूल्य कोणाचं आहे? उत्तर प्रदेश. का उत्तर प्रदेश? कारण की उत्तर प्रदेशची लोकसंख्या ही भारतात 1 नंबरला आहे. त्याच्यानंतर दुसरं मूल्य आहे 175 महाराष्ट्र. तुम्ही हे 2 1 नंबर लक्षात ठेवा.
उत्तर प्रदेशचे 208 आहे, महाराष्ट्र 175 आहे आणि थर्ड आहे वेस्ट बेंगॉल. आणि सर्वात कमी मताचं मूल्य कोणाचं आहे? सिक्कीमचं आहे. म्हणून बघा, एक व्यक्ती एक मताचं मूल्य, असं आपण जे ग्रामपंचायत पासून तर खासदारकीपर्यंत निवडणुकीत मतदान करताना आपल्या ज्या मताचं व्हॅल्यू असते ती आपल्या आजोबाची असते, ते मी तुम्हाला पूर्वी सांगितलं. परंतु इकडे बघा, सिक्कीमचा जो आमदार असेल त्याचं मूल्य फक्त 8 आहे आणि युपीचा जो आमदार आहे तो 208 आहे. म्हणजे बघा, सिक्कीम पेक्षा युपी 200 ने जास्त आहे. कळलं का? कारण की युपीची लोकसंख्या जास्त होती. आता असं आपण सगळ्यांचं काढतो, मग महाराष्ट्राचं किती आलं रे? 50,400 हे टोटल महाराष्ट्राच्या आमदारांचं मूल्य आलं होतं. असं आपण प्रत्येक आमदाराचं मूल्य, महाराष्ट्र घ्या, युपी घ्या, बिहार घ्या, वेस्ट बेंगॉल घ्या, तमिळनाडू घ्या, गोवा घ्या, सर्व राज्यांचं जेव्हा मताचं टोटल मूल्य कॅल्क्युलेशन केलं तर ते आलं 5,43,231. 5,43,231. त्यातलं महाराष्ट्राचं किती आहे? 50,400. नंबरकडे जास्त जाऊ नका, तुम्हाला कन्सेप्ट समजते का त्याच्यावर तुम्ही पूर्णतः फोकस करा. तुम्हाला कळतंय अशी मी अपेक्षा करतो आणि त्यानुसारच सगळं सांगत आहे. पुढे आता बघा, सर्व राज्यांच्या आमदारांचे मूल्य हे सर्व खासदारांच्या आमदाराच्या मूल्याच्या समान असेल. आता बघा, मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो की जेवढं सर्व राज्यांच्या आमदाराचं मूल्य किती आहे, इथे आहे बघा, 5,43,231. हेच भारतातले जेवढे खासदार आहेत त्यांच्या पण मताचं मूल्य तेवढंच झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर या संख्येला भारतात जेवढे खासदार आहेत त्याने भागायचं. म्हणजे बघा, पुढे येईल ते बघा, इथं एकूण खासदार आपल्याकडे पहिले किती आहेत ते बघूया. लोकसभेत 543 आहेत. ठीक आहे, लोकसभेची संख्या 552 आहे. परंतु काही ठिकाणी निवडणूक झाल्या नाही किंवा काही रिक्त जागा आहेत, त्यामुळे आपण निवडून आलेले किती होते? 543. त्याच्यानंतर राज्यसभेत 250 आहेत, परंतु आपण फक्त 245 सध्या मोजतोय. आणि त्यातले निवडून आलेले किती आहेत? 233 आणि नामनिर्देशित 12 आहेत. त्याच्यामुळे आपण फक्त निवडून आलेले इथले आणि इथले कॅल्क्युलेट करू. 543 अधिक 233 बरोबर 776. मग मला काय करावं लागेल रे, की जी व्हॅल्यू आहे किती? 5,43,231 याला मला 776 ने भागावं लागेल. आणि मग याचं उत्तर काय येणार? 700. आणि ही 700 काय झाली मग? एका खासदाराच्या मताचे मूल्य. आपण हे का भागलं? कारण की तुम्हाला अजून सांगतो बघा, 776 खासदार आहेत, एका खासदाराचं मताचं मूल्य 700 आहे. या 700 ला मी 776 केलं. बघा, हे 700 काय आहेत? एका खासदाराच्या मताचं मूल्य. आपल्याला सर्व खासदारांच्या मताचं मूल्य काढायचंय. मग सर्व खासदार किती आहेत? 776. मग 700 गुणिले 776 केलं तर याचं उत्तर किती येतं? 5,43,230. बघा, हे मूल्य आणि सर्व आमदारांच्या मताचं मूल्य हे सेम आलेलं आहे. आणि हे सेम यावं म्हणून याला मी 776 ने भागलं होतं. म्हणून इथं बघा, सर्व राज्याच्या आमदारांचे मूल्य हे सर्व खासदारांच्या मूल्याच्या समान असावे लागते. मग हे 5,43,231 आणि 5,43,230 म्हणजे फक्त एकचा फरक आहे, इतकं काय नसतं ते. हे जे मूल्य आहेत हे दोन्ही समान आले म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन हे बरोबर आहे. आणि आपण या दोघांची जर ऍडिशन केली तर किती येतात? 10,86,431. इकडे नंबर बघू शकता तुम्ही, 10,86,431. आणि हे 10,86,431 पैकी ज्याला भागिले 2 केल्यानंतर जे काही उत्तर येतं म्हणजे काय, 50% च्या वर ज्याला भेटेल तो तो राष्ट्रपती होऊ शकतो. तर ही प्रोसिजर आहे पूर्ण. अतिशय सोपी आहे. फक्त लक्ष्मीकांत मध्ये थोडस किचकट केल्यामुळे तुम्हाला त्याचा कळायला त्रास होत असेल, पण मी जितकं सोपं करता येईल तितकं सांगितलंय. सगळ्यात पहिले आपण आमदारांचं मूल्य काढतो, त्यानुसार एका आमदाराचं मूल्य भेटतं. मग आपण पूर्ण राज्याचं मताचं मूल्य काढतो, त्याच्यानंतर त्या सर्व राज्यांच्या मताचं मूल्य काढतो. त्या सर्व राज्याच्या मताच्या मूल्यांना
निवडून आलेल्या खासदारांशी भागाकार करतो आणि त्याच्यानंतर सर्व खासदारांच्या मताचं मूल्य काढतो आणि सर्व आमदार अधिक सर्व खासदार यांचं एकूण मूल्य घेतो आणि त्याच्यात जर कोणाला 50% प्लस भेटत असतील तर तो जिंकला किंवा तो राष्ट्रपती भविष्यात होणार. म्हणजे बघा तुम्ही आता या 10,86,431 मधून सिक्कीमचा एक आमदार फक्त 8, त्याच्या मताचं मूल्य 8 आहे आणि जर एखादा खासदार असेल त्याच्या मताचं मूल्य आहे 700. म्हणजे एक व्यक्ती एक मत असं नाहीये. आता शेवटचा मुद्दा काय राहिला याच्यात, तुम्हाला सगळं जवळपास मी एक्सप्लेन करून टाकलं आणि फक्त एवढी साधी प्रोसिजर आहे, याच्या पलीकडे काय नाहीये, इतकंच फक्त लक्षात ठेवा. मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे लेक्चर कळालं असेल. मी जितकं जमेल तितकं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कळालं असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यांना थँक्यू.